आणि त्या सगळ्यानंतर जेव्हा तुमचं सरकार आलं आणि तुम्ही मंत्री म्हणून शपथ घेतलीत, काय फिलिंग होती त्यावेळेची संजय शिरसाट? नाही, काय वाटलेलं? त्याच्यानंतर सरकार आल्यानंतर मी 2.5 वर्ष मंत्री नव्हतो. हा. काही जेव्हा गोष्टी असतात. मंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतलीत की हा, तर हे आता त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका झाल्या, मग निवडून आलो, नंतर मंत्रिपदाची शपथ घेतली. एक आहे, शिंदे साहेबांनी ज्यांना ज्यांना शब्द दिला होता ते पाळणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी सुद्धा काही कॉम्प्रोमाइज करावं लागत होत्या आणि आम्ही त्या केल्या. तुम्हाला सांगितलेलं शिंदेंनी की थांबा यावेळी? हा, मला सांगितलं. मला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शिरसाट अशी अशी अडचण आहे, आपण आणखीन काही जागा वाढून मागायचा प्रयत्न करतोय की आणखीन शपथ, परंतु थोडी अडचण आहे, एक 20-25 दिवस थांब, होईल. पण तो 20-25 दिवसाचे 2.5 वर्ष निघून गेले. नंतर मग आम्ही पण त्याच्यात सिरियस घेतलं नाही. त्यांची अडचण आम्हालाही समजत होती, असं नाही की त्यांच्या मनात नव्हतं. अडचणीचा त्यांना बी तर सामना करावा लागत होता. आमच्याबरोबर आलेले अनेक मंत्री होते ना, ते सत्तेत होते. सत्तेत राहून उठाव करणं वेगळं, सत्तेच्या बाहेर राहून उठाव करणं वेगळं. खरं. सत्तेतले मंत्री होते, मग त्यांना पुन्हा मंत्रिपद देणं हे गरजेचं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिलंय. म्हणून आम्ही त्यांच्यावर कधी रागवलं नाही, रुसलो नाही.